राहुल गांधींच्या कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थिनीने आपल्या मागण्या मांडल्यात। मागील 10 दिवसांपासून मांजरी येथे उपोषण करत असल्याचं या विद्यार्थिनीने राहुल गांधींना सांगितलंय। आदिवासी विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळत नाहीये, जेवण लांबून येतं। मागण्यांचं निवेदन घेऊन मंत्रालयात गेल्यानंतर मी यावर काही करू शकत नाही, हे मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे असं आदिवासी विकास मंत्री म्हणतात। असा दावा विद्यार्थिनीने राहुल गांधींसमोर केलाय। काम करू शकत नाहीत तर पदावर बसण्याचा अधिकार नाहीये असं आदिवासी विकास मंत्र्यांना या मुलीने ठणकावून सांगितलंय। उपोषणासाठी बसलेलो आहोत। आमचे भाऊ आणि त्याच्यामध्ये आमच्या दोन बहिणी देखील बसलेल्या आहेत आणि त्यातलीच एका बहिणीची तब्येत खूप नाजूक झाली, तिला आज हॉस्पिटलमध्ये नेलंय। आणि हे सगळं असताना देखील जेव्हा आमचे प्रतिनिधी मंत्रालयामध्ये गेले तर तेव्हा आमचे जे आदिवासी विकास विभागाचे मंत्री आहेत ते काय बोलले असतील तुम्हाला सांगितलं तर तुमच्या अंगावर काटा येईल। ते म्हणतात सॉरी, मी याच्यावर काही करू शकत नाही, हे सीएमच्या हातात आहे। मग तुम्ही जर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तिथं बसलेत तर तुम्ही जर तिथं आमच्या विकासासाठी बसलेत आणि तुम्ही जर आमचा विकास साधू शकत नाही